जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रो, एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तसेच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक आणखी यश मिळालं आहे आणि ते म्हणजे काल हैदराबाद गॅजेटच्या 6200 दस्त घेऊन अधिकारी महाराष्ट्रात पोहोचले आहेत. फार मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रहो, एक माणूस जेव्हा ज्याचं काहीही खरं नाही, साधारण माणूस, 40शीतला घरचा गरीब, कुठलीही त्याच्या पाठीमागे पदप्रतिष्ठा नाही, कुठलाही आधार नाही, गडगंज संपत्ती नाही किंवा राजकारणी नाही, हा माणूससुद्धा ज्यावेळेस त्यागावर येतो, निस्वार्थीपणे काम करतो, त्यावेळेस त्याचं यश हे ठरलेलं असतं. आणि त्याचीच प्रचिती म्हणून जरांगे पाटलांनी जो गेल्या 10 महिन्यापासून मोठा लढा उभारला आहे, तसा तर 2000 पासून त्यांचा लढा चालू आहे, पण या 10 महिन्यामध्ये तो लढा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि गिनीज बुकमध्ये नोंद झाली. त्या लढ्याचं एक आणखी नवं यश आणि मानाचा तुरा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ते म्हणजे त्यांची प्रमुख मागणी हैदराबाद गॅजेट, ते आता महाराष्ट्र सरकारच्या हाती आलं आहे. सांगायचं तात्पर्य, जे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांनी लढा उभारला त्यात असंख्य मागण्या होत्या. त्यातील काही मागण्यामध्ये सरकारनंही मदत केली, त्याबद्दल आपल्याला त्यांचं कौतुकही करावं लागेल, आणि जे नाही केलं त्याबद्दल आपण टीकाही करू. मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे यावर मात्र सत्ताधारी आणि विरोधक छुप्या पाठिंब्यानं मूक गिळून उभे आहेत. विधानसभेत समोरासमोर येतात आणि विधानसभा संपल्याबरोबर गळ्यात मिठी घालून एक होतात. यांना फक्त यांची राजकारणाची पोळी भाजायची आहे, पण तो विषय वेगळा. आपल्याला जे बोलायचे ते हैदराबाद गॅजेट. मनोजदादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आंदोलन सुरू केलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं, आम्ही मराठवाडा स्वातंत्र्यापूर्वी निजामाच्या याच्यामध्ये हैदराबाद स्टेटमध्ये तेलंगणामध्ये होतो आणि तिथं जे आम्हाला सवलती मिळत होत्या त्या नागपूर करारानुसार तशाच्या तशा देऊ, असं महाराष्ट्र सरकारनं नागपूर करारामध्ये लिहिलेलं आहे. आणि आजही तेथील गॅजेटनुसार, मग इसवी सन 1800 असो, इसवी सन 1900 असो, 1908 असो किंवा 1951च्या वेळेस किंवा 1948च्या ज्यावेळेस हे आपण इकडे विलीन झालो त्यावेळेससुद्धा निजाम स्टेटमध्ये मराठवाड्यामध्ये कुणबींची संख्या जिल्हावार लिहिलेली आहे. त्यानुसार जरांगे पाटलाचं म्हणणं होतं की मराठा हे कुणबी आहेत आणि आजही तेलंगणामध्ये मराठा म्हणून, कुणबी तर सोडाच, पण मराठा म्हणून तेथील मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे आणि त्या सवलती देण्याचं या सरकारनं त्यावेळी मान्य केलं होतं. त्याचप्रमाणे आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये जे आमचे मराठवाड्यातले पूर्वीचे 6 जिल्हे आणि आता झाले त्याचे 8, या जिल्ह्यातील सर्व मराठा हे कुणबी आहेत आणि यांना कुणबीतून आरक्षण मिळावं. मराठा हे कुणबीच आहेत, त्यांचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीच आहे. या मुद्द्यासाठी ते झगडत होते. त्यातील त्यांच्या मागण्या होत्या सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट. त्यापैकी हैदराबाद गॅजेट हे सरकारच्या हाती आलं आहे. त्याच्या स्कॅनिंग प्रिंट 6200 दस्त काल शंभूराज देसाई यांनी पाठवलेल्या 8 का 11, मला नक्की आकडा माहीत नाही, त्या अधिकाऱ्यांनी आणल्या आहेत. त्यावरून आता सरकार काय करणार त्याचं वाचन करून त्यामध्ये
जस्टिसही होते, अभ्यासकही होते आणि भाषातज्ज्ञही होते. तर त्यानुसार जर आरक्षण दिलं तर मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही. आणि जर एवढं करूनही सरकारनं याच्यावर गांभीर्य घेतलं नाही तर आषाढी वारी संपल्यानंतर, आता उद्या ज्यावेळेस ह्या संवाद रॅली संपतील त्यावेळेस तातडीनं नाही, पण आषाढी वारी संपल्यानंतर संपूर्ण मराठा समाज 15 जुलैनंतर एका जागी आल्याच्या नंतर यावर तोडगा किंवा विचारविनिमय करणार असं जरांगे पाटलांनी सांगितले व काय निर्णय घ्यायचा तो ठरवला जाईल. पण एक आनंदाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की ज्या अर्थी जरांगे पाटील म्हणत होते त्या अर्थी ते हैदराबाद गॅजेटमध्ये मराठ्याच्या नोंदी ह्या कुणबी म्हणून आहेत आणि त्यानुसार जर सरकारनं केलं तर सरकारला कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावायची गरज नाही किंवा कोणाशीही भांडण करायची गरज नाही. त्या गॅजेटनुसार, त्या करारानुसार जशाचा तसा जर उतरला तर महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबीमध्ये किंवा ओबीसीमध्ये समाविष्ट होऊ शकतो. आणि हेही एक यश. आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळेच या झोपलेल्या सरकारनं सर्व मुलींना जे मोफत शिक्षण दिलं तेही जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश. पण जरांगे पाटील एवढे उदार आहेत की त्यांनी केवळ मराठा मुलीला मागितलं नाही तर सर्व जाती धर्मातल्या 18 पगड जातीच्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत, हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं फलित. दुसरी गोष्ट, ज्या नोंदी निजामकालीन किंवा 1967 पूर्वीच्या महाराष्ट्रातल्या असो मराठवाड्यात असो ज्या नोंदी सापडल्या त्यातही जे कुणबी नोंदी सापडल्या त्यांनासुद्धा आरक्षण मिळणार आहे, तेही फलित हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचंच. मग मित्रहो सांगा, आज हा माणूस आपल्यासाठी एवढा झटतो आहे, एवढा निस्वार्थ त्याग, घराभर तुळशी पत्र ठेवून समाजाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती असं म्हणावं त्याप्रमाणे हे जरांगे पाटलाचे योगदान आहे. या योगदान लढ्यासाठी आता यावर विचार होणं गरजेचं आहे आणि मायबाप सरकार ते विचार करील अशी आशा माननीय जरांगे पाटील यांना आहे. आणि जर नाही झाली तर यापुढे मात्र आपल्याला जरांगे पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे साथ देऊन ते म्हणतील त्याच मार्गावर चालायचं आहे, त्यातच आपलं भलं आहे. आणि या हैदराबाद गॅजेटनुसार जर आरक्षण सरकारनं मान्य केलं तर याहून मोठा सुवर्ण क्षण मराठ्याच्या इतिहासामध्ये असणार नाही. त्यासाठी कुठल्याही समाजात कुठलाही नेता निस्वार्थी असल्यावर काय मिळतं आणि काय नाही याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. तेव्हा समाज बांधवांनो सावध व्हा आणि आजच तयारीला लागा की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, यांच्या कुठल्याही सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्या व त्यांच्या पाठीमागे राहा. कुठलाही नेता, आमदार, खासदार, पक्ष आपला नाही, पहिले समाज महत्त्वाचा आहे आणि त्या समाजासाठी जरांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे विधानसभा असोत किंवा आणखी कुठल्याही निवडणुका, या निवडणुकीत जर आपल्याला आत्ता आरक्षण नाही मिळालं तर आपल्याला पाटील म्हणतील त्याप्रमाणे करायचं आहे. यासाठी तत्पर राहा. जय जिजाऊ, जय शिवराय.